Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय चॅप्टर 2 बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 6. आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फिगर 1.14. आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे आणि काही कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 1. स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट बी. बी पासून इक्विडिस्टन्सवर असणारे पॉइंट्स आपल्याला द्यायचे आहे. तर इथून 2 युनिटवर सी येतो आणि इथून 2 युनिट आपल्याला ए मिळतो आहे. आन्सर पॉइंट सी अँड पॉइंट इथून ए आणि आणखी एक आहे आपल्याला आणि 4 युनिट्स जर का गेलो आपण तर इथे आपल्याला डी मिळतो आहे. पॉइंट डी अँड पॉइंट इथून बी पासून आपण 4 युनिट्स जर का गेलं तर आपल्याला पॉइंट पी मिळतो आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे मुलांना. राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट क्यू. क्यू पासून इक्वल डिस्टन्सवर असणारे इकडे एल आहे आणि पॉइंट यू आहे. आन्सरमध्ये लिहिणार आपण पॉइंट एल अँड पॉइंट यू. आणखी अजून कोणतं मिळतं आपल्याला 2 युनिट्सवर इकडे पी आणि आर मिळतो आहे. पॉइंट पी अँड पॉइंट आर. आता पाहूया थर्डवालं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स. तर डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला पहिले कोऑर्डिनेट्स लागतील. तर कोऑर्डिनेट्स ऑफ इथे पहा आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे यू व्हीचं. मग आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ यू आणि व्ही हे दोनही लागतील. तर यू काय येणार मुलांना लक्ष द्या इथे. हे पहा हा 0 आहे, -1, -2, -3, -4 हा झाला -5. आपल्याला काय मिळतो आहे -5 मिळत आहे. व्ही आपल्याला काय मिळतो आहे व्ही पहा इथे 2, 3, 4 आणि हा येणार +5 बरोबर. आता लार्जर कोणता आहे 5 हा लार्जर आहे आणि हा -5 छोटा आहे. तर डिस्टन्स जेव्हा आपण काढतो यू व्हीचं इक्वल टू काय येणार बिगर मायनस स्मॉलर बरोबर ना. तर मग इथे 5 + 5 हे झाले 10. आता पाहूया डिस्टन्स पी सीचे. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पी आपल्याला काय मिळतो आहे -2 आणि कोऑर्डिनेट ऑफ सी काय आहे इथे 4 आहे. तर याच्यातला बिगर कोणता आहे तर 4 इज बिगर दॅन -2. सो द डिस्टन्स ऑफ पी सी काय होणार बिगर मायनस स्मॉलर 4 - -2 बरोबर ना. मग इथे झाले 4 + 2 हे झाले 6. आता नेक्स्ट डिस्टन्स पाहूया आपण. आता पाहूया नेक्स्ट डिस्टन्स. आपल्याला डिस्टन्स व्ही बीचं काढायचं आहे. आपल्याला व्ही इथे मिळतो आहे आणि बी इथे आहे. तर कोऑर्डिनेट ऑफ व्ही आपल्याला काय मिळणार 4 नंतर हा 5 आहे आणि बी आपल्याला मिळतो आहे 2. तर मग व्ही किती आहे आपला 5 आणि हा 2 बरोबर. बिगर कोणता इथे 5 बिगर आहे बिगर आणि 2 स्मॉलर आहे. सो डिस्टन्स जो आहे व्ही बी इक्वल टू आपल्याला काय मिळणार 5 - 2 हा झाला 3 युनिट्सचा. आता पाहूया यू आणि एल ह्याचं काढायचं आहे आपल्याला डिस्टन्स. तर आपला यू किती होणार यू होणार इथे -5 आणि एल किती होणार हा इथे होत आहे -2, -3, -4 म्हणजे हा -3 झाला बरोबर. बिगर कोणता आहे बिगर आहे यातला -3 हा बिगर आहे -5 पेक्षा. सो डिस्टन्स ऑफ यू एल जे आहे ते इक्वल टू होणार -3 -5 बरोबर. मग इथे -3 + 5 झाले आणि आपला आन्सर आलं +2. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.